जागतिक महिला दिन विशेष तिची यशोगाथामध्ये आज आपण भेट देणार आहोत अशा एका महिलेला ज्यांनी शेती व शिक्षण या दोन्ही क्षेत्रामध्ये स्वतःला सिद्ध करून दाखवलेलं आहे. आज आपण भेट देणार आहोत शिशुविहार स्कूल श्रीनगर बारामती येथील प्रोफेसर मीरा पाडळे यांना, ज्या येथे प्रिन्सिपल म्हणून काम करतात व ज्ञानदानाचे कार्य करतात व सोबत शेतीही सांभाळतात. नमस्कार मॅडम. नमस्ते. माझं नाव मीरा नारायण पाडळे. प्रॉपर मी नगर जिल्ह्यातली आहे, परंतु शिक्षण आणि शिक्षणासाठी इथेच येऊन सेटल झालेली. माझं शिक्षण शारदा नगर येथेच पूर्ण झालेलं आहे. BA, BEd, MAd, MPhil आणि आता PhD 12 जानेवारी 2026 प्री व्हायवा होऊन 18 मार्च 2026 फायनल व्हायवा होणार आहे. आपण शेती व शिक्षण हे दोन्ही क्षेत्र कसे सांभाळता? 2018 सालापासून शिशुविहार स्कूल यामध्ये प्रिन्सिपल म्हणून काम पाहत आहे. तर माझ्याकडे शेती पण आहे. शिक्षण याचं ज्ञानदानाचं काम करत असतानाच शेतीचाही माझ्याकडे जबाबदारी आहे. शेतीमध्ये सध्या आपल्याला 12 एकर जमीन आहे, परंतु 12 एकर पैकी 8 एकरच पिकवली जाते. बाकीची जमीन ही पैठण तालुक्यात असल्यामुळे जिरायती जमीन आहे. 8 एकरामध्ये आपण पहिले 3 एकर ऊस घेतला, त्याच्यानंतर 2 एकर ज्वारी आहे, बाकीचं 3 एकर कांदा आहे. शेतीमध्ये शिक्षणाचा आपल्याला काय फायदा होतो? शिक्षणामुळे शेतीचं नियोजन करत असताना प्रचंड प्रमाणात फायदा झाला, की जेणेकरून वेळेचं नियोजन, आधुनिकता आणि पिकाची उत्पादन क्षमता कशी वाढवता येईल याचा फायदा मला 2017 सालापासून प्रचंड झालेला आहे. शेती करत असताना अनेक समस्येला तोंड द्यावे लागते, परंतु शेतीसारखा उत्तम व्यवसाय हा कुठलाही नाही असं मी ज्यावेळी त्यामध्ये पडले ना, त्यावेळी मी सर्वांना सांगू इच्छिते की शेती जर असेल तर अतिशय उत्कृष्ट व्यवसाय आणि उत्कृष्ट उत्पादन आपल्याला घेता येतं कमी वेळेमध्ये. फक्त एक अभ्यास करून त्यामध्ये जर प्रक्रिया राबवली तर चांगल्या प्रकारे शेती करता येते. पण आधुनिकता त्यामध्ये असावी. पाईपलाईन झालं, आधुनिक पद्धतीने म्हणजे ट्रॅक्टरने आपण कशी शेती कमी वेळेत कसे त्याची मेहनत करता येईल, त्यामध्ये आपण कुठल्या वेळेला कुठलं पीक घेतलं पाहिजे याचाही अभ्यास केला पाहिजे. आणि शिक्षणामुळे एक ओढ लागते, चला बाबा शनिवारी आपल्याला काम करायचंय, शाळेचं काम करायचंय, ज्ञानदानाचं काम करायचंय आणि ते काम करून शनिवार रविवार आपल्याला शेतामध्ये कसं काम करता येईल. आणि शनिवार रविवार ज्यावेळी आपण शेतामध्ये काम करतो त्यावेळी जेव्हा सोमवारी आपण शाळेत हजर होतो किंवा कॉलेजला हजर होतो त्यावेळी ते डोक्यात असतं की मुलांना आपण आज शेतामध्ये काय केलं ते मुलांना कसं प्रोव्हाइड करता येईल किंवा कशा पद्धतीने आपल्याला हे करता येईल हेही डोक्यामध्ये राहतं. आणि कळत न कळत शेतीचे फायदे तोटेही आपण विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने शिकू शकतो. हा अतिशय महत्वाचा फायदा मला माझ्या ज्ञानदानाचं काम करत असताना झालेला आहे. जागतिक महिला दिनानिमित्त आपण आमच्या दर्शकांना काय संदेश देऊ इच्छिता? मी महिलांसाठी एकच म्हणजे सांगू इच्छिते, एकतर घर किंवा एकतर शिक्षण किंवा एकतर शेती असं न बघता सर्वांनी सर्व गुण संपन्न असावं. कारण शिक्षण घेतल्यानंतर फक्त शिक्षणच आणि त्यातूनच नोकरी असं नसावं, की महिलांनी शेतीकडे वळलं पाहिजे, शेतीकडे चांगल्या पद्धतीने नियोजन केलं पाहिजे. आणि छोट्या मोठ्या गोष्टी असतात महिलांना करण्यासाठी की शासनाने प्रचंड प्रमाणात सुविधा उपलब्ध करून दिल्या. त्यामध्ये बचत गटासारखे आहे, बचत गटातून शेती कशी करता येईल किंवा बचत गटातून अनेक वेगवेगळे छोटे मोठे उद्योग कसे करता येईल, त्या उद्योगाचा आपल्याला कशाला फायदा होईल किंवा पुढच्या पिढीला आपल्याला कसा फायदा होईल किंवा त्यातून शाश्वत विकास, शेती संदर्भात शाश्वत विकास कसा साध्य करता येईल हे महिला चांगल्या पद्धतीने समाजामध्ये हा संदेश पोहोचू शकतात. त्यांनी ते केलं पाहिजे. तशा पद्धतीने त्यांनी शाश्वत विकासाच्या दृष्टीने जर प्रचंड धडपड केली तर एक समाजामध्ये, विद्यार्थ्यांमध्ये, लेडीज महिला भगिनीमध्ये चांगला संदेश
या माध्यमातून जाईल. त्यांनी हा म्हणजे मनामध्ये ठेवून एक चांगल्या प्रकारचं कार्य करावं, अशी एक महिलांसाठी माझा महत्वाचा संदेश. धन्यवाद मॅडम, आपण दिलेल्या उत्तम अशा प्रकारच्या माहितीबद्दल अवन परिवारातर्फे आपले आभार. धन्यवाद.